अंगणवाडी सेविकांनी भ्रष्टाचाराची तक्रार केल्यानंतर बालविकास प्रकल्प अधिकारी रिव्हेंज मोडवर. तक्रारदार अंगणवाडी सेविकांना टार्गेट, मानसिक त्रास देण्याचा खटाटोप. आरोपावरील विचारलेल्या प्रश्नांना सोयीस्कर दिली बगल. वैजापूर एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचार व गैरव्यवहाराप्रकरणी प्रभारी प्रकल्प अधिकारी संतोष जाधव यांची तत्काळ बदली करून स्थायी महिला प्रकल्प अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, तसेच प्रकल्पाच्या सर्व बँक खात्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आयटकच्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली. या तक्रारीनंतर प्रकल्प अधिकारी संतोष जाधव यांनी सेविकांवर सूड उगवण्यास सुरुवात केली. यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या या अधिकाऱ्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या सर्व आरोपासंदर्भात वैजापूर टाइम्सने संतोष जाधव यांना विचारणा केली. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प वैजापूर प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी संतोष जाधव यांच्यावर कथित गैरव्यवहार प्रकरणी अंगणवाडी सेविकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे तक्रार केली आहे आणि चौकशी समिती नेमून जे काही गैरव्यवहार झालेत असं त्यांनी आरोप केलेला आहे त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. नेमकी हे आरोप काय आणि हे प्रकरण काय हे आपण समजून घेऊयात. नमस्कार, मी संजय पगारे आणि आपण पाहत आहात वैजापूर टाइम्स. माझ्यासोबत प्रकल्प अधिकारी संतोष जाधव आहेत. मला तुम्ही एखाद्या सेविकेचं नाव सांगा की जिनं मला रोख स्वरूपात दिलं. स्पष्ट सांगतो, काही अंगणवाडी सेविका आहेत आपल्या तालुक्यामध्ये ज्या संघटनेच्या नावाखाली काम करतात. बरोबर आहे. त्यांचं काम काय आहे, कसं आहे, जर तुम्हाला बघायचं असेल तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता. एखाद्या सेविकेने सांगायचं की सर हे मी यांच्या खात्यावर टाकलेले, हे या सरांचं खातं क्रमांक आणि हे माझं चेक. कोणी कोणी रोख दिलं, मला रोख दिलं मग सांगा ना. मग त्याचा काय पुरावा आहे? दाखवा ना, मला दाखवा ना, आता दाखवा ना. खुलासा असं करतो. खुलासा काहीच नाही. 2 सेविकांना आरबीआयची म्हणजे पीपीए जास्तीचे निघाले होते. तर अगदी संध्याकाळी ते माझ्या लक्षात आल्यावर मी सेम डेला बँकेला पत्र दिलं. ती रक्कम आमच्या खात्यावर घेऊन टाकली, आमच्या म्हणजे शासकीय कार्यालयाच्या आमच्या कार्यालयात. दुसरा प्रश्न असा आहे, जे काही अंगणवाडी सेविकांची बिलं येतात, पोषण आहाराची बिलं, त्या संदर्भात तुम्ही प्रलंबित ठेवतात ती बिलं आणि एक सोबत तुम्ही ती बिलं दाखल करतात आणि त्यात जो निधी काही नंतर मंजूर होऊन येतो त्यामध्ये तुम्ही त्यातले एक एक 2-2 महिन्याची बिलं कमी देतात सेविकांना. मग ते जो निधी फिक्स स्वरूपात जो आलेला असतो तो नंतर तुम्ही कसा कुठे जातो तो? हे बघा, आपल्याकडे निधी म्हणजे खात्यावर येत नाही, पीपीए काढावं लागतं. बरोबर आहे. आणि आपण मागे 12 महिन्याची पीपीए काढून सगळ्या सेविकांना दिलेलं आहे. यात एक 7-8 सेविकांची तक्रार होती की आम्हाला बिल कमी आलं. त्या सेविकांचं आपण बिल रेकॉर्ड मागवलं आणि त्यांचे परत दिले पैसे ते. 8 ते 10 ते 15 हजाराचा फरक अनेक सेविकांना आलेला आहे. नाही, एक 8-10 प्रकरण आले लक्षात. काही सेवकांनी बीट बदलल्यामुळे त्यांचे जुन्या बीट मधून बिल काढले, नवीन बीट गेल्यानंतर आहे ना ती खात्री केली आणि त्यांना दिलेले आपण. आज रोजी कोणी नाही असं ज्यांचं आपण ठेवलेलं आहे. मी अशा कोणत्याच सेवेकडे गेलेलो नाही. अंगणवाडी व्हिजिट हे माझं दैनंदिन काम म्हणजे रुटीन काम आहे. असं स्पेसिफिक मला सांगा ना की सर. 4 झाल्यापासून साधारण 1.5-2 वर्षापासून तुम्ही कुठल्या अंगणवाडी सेविकेच्या भेट घेतली आणि अंगणवाडी केंद्राची भेटली, मग तक्रार केल्यानंतर मी चार्ज घेतल्यानंतर जवळपास तालुक्यातील 90% अंगणवाड्या व्हिजिट केलेल्या आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि हे रुटीनच काम आहे. नाही, ठीक आहे. अजून एक दुसरा प्रश्न आहे. अनेक सेविका मदतनीस ज्या जॉईन झाल्या, तुम्ही पुढच्या महिन्यात त्यांचं जे मानधन काढायला पाहिजे तुम्ही ते आदल्याच महिन्यात काढले, ते नेमके असं नाही, असं काही शक्य नाहीये. कसं शक्य आहे तसं? आपण सेवकांना आदेश दिल्यानंतर ते पीएफएमएस मध्ये टाकतो आणि त्याच्यानंतरच पगार निघते. असं कसं नाही? पीएफएमएस मध्येच पगार निघतो आणि त्याच्यात हजेरी भरल्यावरच पगार निघतो. यात म्हणजे आधी आधी कसं काय काढणार पगार? माझ्यासाठी कोणत्याही संघटनेची सेविका असो एकच आहे. बरोबर आहे. आपल्याकडे 2-3 संघटना आहे. संघटनेचा तर विषयच नाहीये. माझ्यासाठी पहिली सेविका आणि शेवटची सेविका सारखं मी मीटिंग मध्ये बोललेलो आहे. यात राजकारण कसं काय? राजकारण थोडी आड येणार आहे याच्यामध्ये. ते सेविका करत असतात. आपला विषय नाही करतात. आरोप कोणी काही करते ना. आरोपाच्या बहिणीच्या संदर्भात सांगतो मी, प्रोत्साहन भत्त्या संदर्भात. मी सेविकांनी किती फॉर्म भरले यासाठी गुगल लिंक तयार केली होती. जवळपास 6-7 महिने झाले. त्यावेळेस सेवकांनी त्याच्यामध्ये माहिती भरली नाही. 6 महिने आधीची गोष्ट आहे की तेव्हा मी गुगल फॉर्म तयार केले होते. त्याच्या बऱ्याच सेवकांनी त्याच्यात माहिती भरली नाही. पण माझ्या नंतर लक्षात असं आलं की त्या गुगल लिंकमध्ये सेविकांनी एकमेकाचे आकडे चेंज केले. पण ते आकडे गेल्यानंतर तो निधी त्याच्या प्रमाणात
आला. परंतु आपण नंतर जो निधी येतो तो तर तुम्हाला लिस्ट येते ना त्याची, की तुम्ही ह्याप्रमाणे निधी वाटप करा. ती यादी आम्हीच पाठवली होती. नंतर लक्षात आलं, की बाबा सेवकांना कमी जास्त पैसे मिळत आहेत. तर याच्यावर तोडगा म्हणून आपण Google फॉर्म तयार केला आता या 2-3 दिवसाआधी आणि त्याच्यामध्ये 200-250 जणांनी संख्या भरलेली आहे आणि पोर्टलप्रमाणे आपण आज आरटीजीएस पण केलेलं आहे. म्हणजे त्या प्रमाणामध्ये असं कुणाला कमी नाही, कुणाला जास्त नाही. टक्के सेविका छान काम करतायत. 10% सेविका 90% बिघडू शकतात. माझा एक आरोप आहे. त्या काही-काही संघटना आहेत, त्यांचं स्वतःच काहीच काम नाही. नाही, मी दाखवतो तुम्हाला. तुम्ही माझ्यासोबत चला. पोषण ट्रॅकवर कोणाचं काम दिसते? पोषण ट्रॅकवर ज्याचं काम जास्त आहे, त्याला मी बोललो असं कोण आहे सांगा बरं? प्रकल्पात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची अप्रत्यक्ष लूट सुरू असून वेगवेगळ्या मार्गाने कथित आर्थिक घोटाळे झाले असल्याचा आरोप असल्याने या पार्श्वभूमीवर प्रभारी प्रकल्प अधिकारी संतोष जाधव यांची तत्काळ बदली करण्यात यावी, तसेच वैजापूर बालविकास प्रकल्पाच्या सर्व बँक खात्यातील व्यवहाराची सखोल चौकशी करावी, त्यासाठी चौकशी समिती नेमावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. असे असताना प्रभारी प्रकल्प अधिकारी स्वतःवरील आरोपाची स्वतःच चौकशी करत असल्याची चर्चा अंगणवाडी कर्मचाऱ्यांत सुरू आहे. वैजापूर टाइम्स रिपोर्ट, वैजापूर.